नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली पूर्ण आजीला म्हणत असते की अस्मिताताई बरोबर बोलताय. खरं तर मी तुम्हाला महागडी भेटवस्तू देऊ शकत नाही आणि तन्वीची सुद्धा बरोबरी मी कधीच करू शकणार नाही. पण पूर्ण आजी, मी तुम्हाला एक अनमोल भेटवस्तू देऊ शकते. आईची मिठीसुद्धा एक अनमोल ठेवाच असतो ना. आणि जेव्हा मूल आपल्या आईला मिठी मारून ते प्रेम व्यक्त करतं तेव्हा तो मायेचा साठा असतो. पूर्ण आजी, मी तुम्हाला मिठी मारून फक्त तो साठा परत करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्याची तुलनाही कोणीच करू शकत नाही. पूर्ण आजी, मी तुम्हाला मिठी मारली कारण माझ्या मनात तुमच्यासाठी फक्त प्रेम आणि आदर आहे. सर्वजण अगदी इमोशनल झालेले असतात आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा प्रिया मनामध्ये म्हणत असते की ही सायली कशाला उगाच इमोशनल ड्रामे करतीये. सायली पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आजी, माझी ही छोटीशी भेटवस्तू तुम्ही स्वीकाराल ना. तेव्हा पूर्ण आजी सायलीच्या गालावरनं हात फिरवते. सायली म्हणते की जेव्हापासनं मी या घरात आली आहे तेव्हापासनं मी रोज तुमचं मन दुखावलंय आणि माझ्या त्या चुकांची परतफेड म्हणजे ही मिठी आहे. पूर्ण आजी, तुम्ही जर माझी ही भेटवस्तू स्वीकारली ना तर मला आयुष्यात काहीच नको आहे. अर्जुनच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी असतं. सर्वजण रडत असतात. सायली ही खूपच रडत असते आणि पूर्ण आजीच्या पायाजवळ बसते. पूर्ण आजीच्या पायाजवळ बसल्यावर पूर्ण आजी लगेचच सायलीच्या डोक्यावर हात ठेवते. याचा अर्थ असा होतो की पूर्ण आजीने सायलीला स्वीकारलेलं असतं आणि ते बघून मात्र सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. सगळ्यांच्या डोळ्यातून अगदी आनंदाश्रू वाहत असतात, फक्त नागराज, प्रिया आणि राकेश सोडून. नंतर पूर्ण आजी खुर्चीवर बसते तर कल्पना पूर्ण आजीला म्हणते की पूर्णाई, यावेळी जरी प्रतिमा नसली ना तरी यावेळेस वाढदिवस प्रतिमा जसा साजरा करायची तसाच होणार आहे. मला म्हणते की वहिनी सायलीताई, आज सगळं कुटुंब एकत्र आहे. मी एक काम करते, मी वाढते तुम्हाला, तुम्ही दोघी देखील जेवायला बसा. विराज म्हणतो की वहिनी तुम्हीही बसा, म्हणजे पुन्हा आपल्याला असं एकत्र बसून जेवण्याचा योग कधी येईल काही सांगता येत नाही ना. अथर्व म्हणतो की बरं पूर्ण आजी, 3, 2, 1 आणि सर्व एकदम ओरडतात की हॅपी बर्थडे. सर्वजण अगदी सहभोजनाचा आनंद घेत असतात. सर्वजण खूपच खुश असतात. पूर्ण आजी देखील खूप खुश असते. रविराज म्हणतो की पूर्णाई, आता आम्ही निघतो. पण म्हणते की खरंच वाढदिवस खूप छान झाला पूर्णाई. तर रविराज आणि ते बोलत असताना अर्जुन मात्र मागे उभा असतो. सायली त्याच्याकडे डोळे मोठे करून त्याला सर्वांसमोर उभं राहायला सांगते. पूर्ण आजी म्हणते की रविराज, असं येत जा अधूनमधून. तर रविराज म्हणतो की नाही पूर्ण आजी, असं येत जाता नाही येणार आता. परंतु आजचा दिवस टाळताही येणार नव्हता. खरं तर प्रतिमाच्या माहेरच्यांना मी आज टाळू शकत नव्हतो आणि खरं तर आता कारणाशिवाय येण्यासारखं काही राहिलेलं सुद्धा नाहीये. रविराज आणि ते तिथून निघत असतात तेव्हा कल्पना म्हणते की रविराज भाऊजी, जरा थोडंसं थांबा. तर रविराज थांबतो. कल्पना म्हणते की तुम्ही इथे असतानाच खरं तर मला पूर्णाईंना काहीतरी सांगायचं आहे. पूर्णाई, तुम्हाला आज सगळ्यांनी गिफ्ट दिले परंतु त्यामध्ये तुम्हाला एक अनमोल गिफ्ट मिळालंय ते तुम्हाला माहीतच नाहीये. सर्वजण आता विचार करू लागतात. पूर्णाई म्हणते की म्हणजे काय म्हणायचं कल्पना तुला. कल्पना म्हणते की खरं तर रविराज भाऊजी आणि हे सर्व आले म्हणून तुम्ही खूप आनंदात आहात. रविराज भाऊजी त्यांचा राग विसरून इथं आले ते कोणामुळे माहिती आहे तुम्हाला. सर्वजण आता एकमेकांकडे बघू लागतात. प्रियाला उगाचच वाटत असतं की हे सर्व तिच्यामुळेच झालंय. तर सायली ही कल्पनाला इशारा करून सांगत असते की माझं नाव नका घेऊ. तेव्हा कल्पना म्हणते की मला माहिती आहे सायली, मी जर बोलले तर तुला अजिबात आवडणार नाही. पण रविराज भाऊजी इथं आले ते सायलीमुळे. हे ऐकल्यावर सर्वांना मोठा धक्का बसतो. कल्पना सांगते की सायली स्वतः त्यांना आमंत्रण द्यायला गेली होती आणि मला सुद्धा घेऊन गेली होती. त्यांना इतकं प्रेमाने बोलवल्यानंतर ते नाही सुद्धा म्हणू शकले नाही. हो ना भाऊजी. त्यावर रविराज देखील हो म्हणतो. प्रिया मात्र मनामध्ये म्हणत असते की मला असं वाटलं होतं की इतक्यांदा मी किल्लेदारला बोलले म्हणून किल्लेदार कन्व्हिन्स झाला, पण आता हे सुद्धा सायलीनेच केलं. राकेश हळूसच नागराजला म्हणत असतो की पप्पा, हे ऐकून प्रियाचा चेहरा बघा कसा पडलाय. नागराज म्हणतो की फक्त पडला नाहीये, दणकन आपटलाय आणि खळकन फुटलाय. अर्जुन म्हणतो की खरं तर मी सुद्धा आधी सरप्राईज झालो होतो की हे मिरॅकल कसं काय झालं आणि मग त्यानंतर मम्माने मला सांगितलं की ही जादू माझ्या बायकोची आहे. पूर्ण आजी सायलीला म्हणतात की खरंच हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. रविराज जर आले नसते तर आजचा माझा वाढदिवस आजच्यासारखा साजराच झाला नसता. कल्पना म्हणते की खरं आहे पूर्णाई, आणि सायलीच्या हे सगळं गोष्ट लक्षात आली आणि मागचं सगळं विसरून ती त्यांना विनंती करायला गेली. कल्पना रविराज समोर हात जोडते आणि म्हणते की थँक्यू सो मच भाऊजी की तुम्ही सायलीच्या विनंतीला मान देऊन इथं आलात. रविराज तिथून निघत असतो तर प्रताप म्हणतो की रविराज, खरंच तू आलास, खूप बरं वाटलं. सांभाळून जा आणि येत राहा असं अधूनमधून.
आणि मग रविराज आणि बाकीचे सर्व तिथून निघून इकडे किल्लेदार सर्व किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. तेव्हा सुमन म्हणत असते की पूर्णाईचा वाढदिवस किती छान झाला ना. घर अगदी सगळं भरल्यासारखं वाटत होतं आणि गिफ्टचा पाऊस तर विचारायलाच नको. आणि शिवाय ते गुलाबजाम तर किती छान होते. तेव्हा रविराज म्हणतो की सुमन बस झालं, आपण कर्तव्य म्हणून जाऊन आलो ना तिकडे, झालं आता संपला विषय, आता आपापल्या कामाला लागा, असं म्हणून रविराज वरती निघून जातो. नागराज सुमनला म्हणतो की काय ग, तुला काही दुसरं बोलायला सुचलं नाही का? गुलाबजाम काय गुलाबजाम. तर राकेश म्हणतो की जाऊ दे आई, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, तू जाऊन वर आराम कर. आणि मग सुमन सुद्धा तिथून निघून जाते. तर प्रिया मात्र जोरातच तिची पर्स ही टेबलवर आपटते. प्रियाचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. या त्या दोघांना म्हणते की बघितलं ना, आज सुद्धा सायली कशी तडमडली ते. फालतू काहीतरी इमोशनल बोलायचं आणि सगळ्यांना आपल्या खिशात घालायचं. आता तर पूर्ण आजी सकट सगळ्यांना जाळ्यात अडकवतीये. नागराज म्हणतो की सायलीने कितीही हातपाय मारले ना तरी ती पूर्ण आईला काही इम्प्रेस नाही करू शकत. या म्हणते की आज काय झालं ते बघितलं नाही का तुम्ही? राकेश म्हणतो की हिने एवढा महागातला हार पूर्ण आईला गिफ्ट केला आणि कौतुक कोणाचं, तर त्या सायलीच्या मिठीचं. नागराज म्हणतो की हो, पण सायलीच्या प्रयत्नांना यश मिळो नाही तर नाही मिळो, पण ती काय प्रयत्न करायचं सोडत नाही. काय ग प्रिया, काय बघतीयस? सायली खूप फोकस आहे तुझ्यापेक्षा आणि खूप मॅच्युअर सुद्धा. ती काय तुझ्यासारखी भरकटलेली नाहीये आणि आम्ही तुला इथं ज्या कामासाठी बोलवलंय ते काम सोडून तू इथं सगळी कामं करतेस. राकेश म्हणतो की खरं तर आज प्रियाचा दिवसच खूप खराब आहे, तिकडंही आणि इकडंही. तुला तर दोन्हीकडून पण मार खावा लागतोय आणि तो तुला खातच राहावा लागणार आहे. हा मूर्खपणा एक दिवस तुला नडणार आहे आणि ती सायलीच अर्जुनची बायको म्हणून राहणार आहे. नागराज म्हणतो की बिनविषारी नागिनीला पोचतोय आम्ही, म्हणजे हिला डसता तर येतच नाही, नुसती फुसफुस मारते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की कधी कधी ना मिसेस सायली, तुम्ही मला अगदी सरप्राईज करून टाकता. त्यावर सायली विचारते की का सर? अर्जुन म्हणतो की कधी कधी तुम्ही कुठलाही गडबड घोटाळा न करता इतकं छान सगळं करता ना. आणि आज बघा ना, म्हणजे तुम्ही किल्लेदारला इथं बोलवलं, त्याला कन्व्हिन्स केलं आणि खरंच तो इथे आला सुद्धा. सायली म्हणते की सर अहो, मी आर्ग्यू वगैरे काही केलं नाही हो. तर अर्जुन म्हणतो की पण तुम्ही तुमची केस तर पुटअप केली. ते सायली, खरं तर तुम्हाला ॲडव्होकेट असायला हवं होतं, तुम्ही एक सुद्धा केस हरला नसतात. तर सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जरा अतिच कौतुक करता हा माझं. अर्जुन म्हणतो की तुमचं उगाच कौतुक करत नाहीये मी, तुम्हाला खरं सांगतोय. रविराज किल्लेदार त्याचं आणि ह्या घराचा संबंध बिघडला म्हणून तुम्हाला जबाबदार ठरवतोय. त्याचा सगळ्यात जास्त राग तुमच्यावर आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यालाच जाऊन कन्व्हिन्स करून इथं घेऊन आलात. म्हणजे तुम्ही असं काय बोललात की तो इथे यायला तयार झाला? त्यावर सायली म्हणते की सर अहो, मी काय बोलले ते महत्त्वाचं नाही आहे. मी जे काही बोलले ते मनापासून बोलले एवढंच. आणि आपला जर हेतू चांगला असला ना तर सगळं काही मनासारखं होतं बघा. अर्जुन म्हणतो की हो, पण इम्पॉर्टंट हे आहे की पूर्ण आजी खुश झाली आणि खरं तर तुमच्या या स्पेशल गिफ्टमुळे तर ती डबल खुश झाली. तर मला माहीत नाही की तुम्ही हे कसं मॅनेज करता. बरं आता झोपूयात. इकडे पूर्ण आजी मात्र दिवसभरात घडलेल्या गोष्टींचाच विचार करत असते. पूर्ण आजीला आठवत असतं की कशा प्रकारे प्रतिमा जसे गुलाबजाम बनवायची तसे सायलीने पूर्ण आजीच्या वाढदिवसाला गुलाबजाम बनवले होते. आणि तिला कल्पनाचं बोलणं देखील आठवत असतं की सायली ही घर तोडायचा नाही तर घर जोडायचा विचार करते. पूर्णाई, फक्त तुम्ही एकदा शांतपणे विचार करा आणि एकदा सायलीच्या स्वच्छ आणि नितळ डोळ्यांमध्ये बघा आणि मग मला खरंच सांगा की ती मुलगी खरंच घर तोडायला आली आहे. पूर्णाईला हे देखील आठवत असतं की सायलीने कशा प्रकारे तिच्या गालावर किस केलं. सगळ्या गोष्टींचा पूर्णाई विचार करत असते आणि मनामध्ये म्हणत असते की त्या मुलीला ओळखण्यामध्ये मी कुठे काही चुकते का? तर इकडे प्रिया मात्र भयंकर चिडलेली असते. प्रियाची खूपच चिडचिड होत असते आणि कशा प्रकारे सायलीने पूर्णाजीला मिठी मारली होती, तिच्या गालावर किस केलं होतं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. बाजूलाच असलेला चहाचा कप प्रिया जोरातच खाली आपटते. प्रिया म्हणत असते की म्हातारीने जर तिला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं तर माझा पत्ता कट. आणि ती तन्वी आहे म्हटल्यावर तिचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि ही साक्षीसुद्धा माझ्या लात घालेल आणि मला काढून देईल. आता तर माझ्यावर भीक मागायचीच वेळ येईल आणि तो मैपत तर खरंच मला मारून टाकेल. काय करू मी आता? आता सायली जर त्या घरची खरंच सून झाली तर मी सगळं कसं करू? आता सायलीपासून त्या अर्जुनला आणि म्हातारीला कसं तोडू मी? तर प्रिया मात्र खूपच विचित्रसारखं करत असते आणि तिला खरं तर सायलीचा खूपच राग आलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही माणसं सुभेदारांच्या घरी येतात. सायली म्हणते की काय हवंय तुम्हाला आणि कोण आहात तुम्ही? ती माणसं डायरेक्टली घरामध्ये शिरतात आणि एक एक गोष्टी बघायला लागतात. तर सायली म्हणत असते की तुम्ही असे काय आमच्या घरामध्ये घुसलात? कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला काय हवंय?
ती माणसं घरातील एका फर्निचरला हात लावत असतात आणि फर्निचर बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सायली त्यांना ताकीद देते आणि म्हणते की हे बघा, हे सुभेदारांचं घर आहे हा, आणि तुम्ही या घरातल्या एकाही गोष्टीला हात लावू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा, आवाज खाली करायचा. घराची खरेदी तुम्ही केली, क्रेडिट कार्ड तुम्ही बुडवलं. हो, जर पैसे भरण्याची तुमची ऐपत नव्हती तर क्रेडिट कार्डवरनं खरेदी तरी कशाला करायची. सायली विचारते की किती रक्कम भरायची आहे. त्यावर ती लोक सांगतात की 10 लाख. आता हे म्हटल्यावर सायलीला मात्र मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.